नमस्कार, मी आहे शीतल. माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. चला, माझा थोडाफार स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता पूजा करून घेते. चला, माझी पूजा पण झालेली आहे. मटकीची भाजी करते, खूप वेळ झालेला आहे आणि दोघापुरता स्वयंपाक करायचा आहे. गेल्या आठवड्यापासून की नाही आकाश उपास धरायला आहे. आज माझ्या लक्षातच नाही त्याचा उपास आहे. माझा उपास असला तर मी काहीतरी नुसतं खात असते, असं खिचडी करून खात नाही, काय नाही. शाबूचं पापड किंवा तळते किंवा बटाटो लेक खाते, एवढंच. दुपारी ही खिचडी पाहिजेलच आहे. बाहेर झाडं तोडा लागलेत, शेळ्या आल्यात ना, त्यांच्यासाठी झाडं तोडा लागलेत आणि छान भिजलेलं आहे. तो येणार आहे 2 वाजता, तोपर्यंत छान भिजते. जरा कोमट पाणी घालून मी भिजत घातलेलं आहे. भिजत आलेलं आहे. थोडंसंच पाणी आता आटायचं राहिले. आता दुपारी 2 वाजता करते, म्हणजे चांगली भिजली जाते. आणि चला, मटकीची भाजी करते. गॅस लावलेला आहे, कढई पण गरम झालेली आहे. तेल घालूया. 2 चमचे तेल घ्यायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. जिरं मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. मी कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे. मटकीची उसळ असली ना करायची तर कांदा भरपूर घालायचा. मी 5 कांदे घेतलेले आहे, 2 टॅमॅटो घेतलेला आहे. कारण की कांदा जरा जास्त घातला ना मटकीला खूप छान येतो. कढीपत्ता घालायचा. कांदा छान तिथे भाजून घ्यायचा आता गुलाबी होईपर्यंत. आता यामध्ये तुम्ही लसूण आणि कोथिंबीर चेचलेला आहे ते घालायचं. चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजलेलं आहे. यामध्ये सगळी मसाला घालायची. तुम्हाला धना पावडर जिरा पावडर पण घातला तरी सुद्धा चालते. मी चटणीत सगळा मसाला असल्यामुळे मी घालत नाही. खडे मसाले सगळी चटणीत असतात. चवीपुरतं मीठ घालायचं. हिंग घालायचं. हळद घालायची. चवीपुरतं चटणी घालायची. कांदा लसूण चटणी आहे. चांगला मसाला भाजून घ्यायचा. यामध्ये मटकी घालायची. मटकीमध्ये मी पाणी जास्त घालणार नाहीये. बघा, 1 वाटीभरच पाणी असणार आहे. मटकी चांगली मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. 1 वाटीभर पाणी. जास्त पाणी घातलं ना ते किचकिच होते, म्हणताना मी जास्त नाही घालत पाणी. आता गॅस बारीक करून आपण शिजवून घेऊया. बारीक गॅसवरच शिजवून घ्यायचं, म्हणजे खूप छान शिजलं जातं. भाजी शिजत आलेली आहे. तुम्हाला जर एकदम गिर पाहिजे असली तर जरा पाणी घालून तुम्ही शिजवू शकता. आम्हाला जरा असं कच्च्यावरच लागते, जास्त आम्ही शिजवत नाही. यामध्ये कोथिंबीर घालायची. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घातला तर सुद्धा चालते. मी शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालत नाही. आम्हाला अशीच भाजी आवडते कोथिंबीर घालायला. जर तुमच्याकडं खवललेलं खोबरं असलं तरी पण घालू शकता, खूप छान लागते. चांगलं मिक्स करूया आता कोथिंबीरमध्ये. वास तर इतका छान आलाय, मस्त वास आलाय. मटकीची भाजी आपली झालेली आहे.
चला आता गॅस बंद करूया. चला इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. नक्की तुम्ही मटकीची उसळ करून बघा, खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे ही.